पाहिजे आणि जग ज्ञानरूपी प्रकाशमय झालं पाहिजे, अशा प्रकारची भावना आणि कामना त्यांनी जगाकरता केली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा. या ठिकाणी तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा, अशा पद्धतीनं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देवत्व कुठे बघितलं पाहिजे हे देखील त्याचाही विचार करण्याची एक वेळ आपल्याला आली आहे. संत एकनाथ महाराजांनी एका जनार्दनी काया वाचा राम जपा, सोपे हे साधन तेणे नोहे पुण्य पाला. म्हणजे बाहेरच्या क्रियाकांडाऐवजी मनामध्ये राम जपा हे सर्वात सोपं साधन आहे, अशा पद्धतीनं आपल्याला उपदेश दिला आहे. तर संत सेवालाल महाराजांनी सोप्या शब्दामध्ये शिकवण दिली आहे, जाणजो छाणजो पचच माणजो. म्हणजे आधी जाणून पहा, पडताळून पहा आणि मगच माना. मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये हे जे काही प्रकरण या ठिकाणी आहे, या प्रकरणामध्ये हीच संतांची शिकवण आपल्या सर्वांकरता अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून या प्रकरणातनं निश्चितपणे सरकार म्हणून, समाज म्हणून आपल्याला प्रत्येकाला शिकायला मिळेल. उद्या रामनवमी आहे, त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपला महाराष्ट्र धर्म हा वाढला पाहिजे, पण भोंदूगिरीला कुठेही स्थान मिळता कामा नये, या दृष्टीने आपल्याला काम केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे काही चांगले मुद्दे देखील मांडण्यात आले. जादूटोणा विरोधी जो आपला कायदा आहे त्याचे नियम झाले नाहीत, हा विषय या ठिकाणी आला. आणि हे खरंच आहे, मी त्याची माहिती घेतली असता त्याचे नियम हे अंतिम टप्प्यामध्ये आहेत. लॉ अँड ज्युडिशरीने त्याला मान्यता दिली आहे, पण ते नियम नसले तरी सेक्शन 3 ॲक्टिवेट असल्यामुळे नियमांचा त्याच्यात अडसर येत नाही. पण या कायद्याची अंमलबजावणी आपण ताकदीने केलेली आहे. याही प्रकरणामध्ये आपण या कायद्याची अंमलबजावणी केली आहे. आणि आपल्याला माहिती आहे, जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदूखरातला आपण ट्रम्पचाच ॲडवायझर नेमला असता. म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते. आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोनऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो. आणि मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण टाचण्यांनी संपवून टाकलं असतं. आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली, 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला अशी जी प्रचारसभाच घ्याव्या लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसून सगळ्या निवडणुका या जिंकता आल्या असत्या. पण मला असं वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्याला स्पिरिच्युअलिटी म्हणतो, अध्यात्म म्हणतो, सकारात्मकता, प्रामाणिकता आणि कोणाचे अहित ज्यात होत नाही, ती खरी श्रद्धा आहे. ज्यात दुसऱ्याचं अहित होतं ही कधी श्रद्धा असू शकत नाही, ती अंधश्रद्धा आहे. आणि याच्या विरुद्ध निश्चितपणे मोठ्या कडक पद्धतीनं राज्य सरकार कारवाई करेल. मी काल आपल्याला निवेदन केलं, त्यानंतरही माहिती खूप आली आहे आणि अजून प्रॉपर्टीजचे डिटेल निघतायत, वेगवेगळे कांड बाहेर निघतायत. त्यामुळे मला असं वाटतं की, म्हणजे हा शब्द योग्य नाही, पण या ज्या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत या अजून काही दिवस जोपर्यंत पूर्ण त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत सुरू राहतील. आज हे जे काही 15-17 विभाग या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आले, तर त्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करीन. प्रामुख्याने गृह विभागाशी संबंधित या ठिकाणी काही प्रश्न आलेले आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने खूप चांगली प्रगती केली आहे. आणि आता कोणी दिलं रे बाबा पत्र? माझी विनंती आहे, असे पत्र मला बोलताना
त्याच्यात डिस्टर्बन्स होतो, कशा करता देता? नाही नाही, नवीन सदस्य तो अधिकार माझा आहे. हा, अलीकडे उलटच झालाय. त्यांचा अधिकार आम्ही वापरतोय, आमचा अधिकार तिकडे सभापती वापरतायत. ठीक. नाही, लिमिट असं आहे, तेही वकील आहे, मी वकील आहे, आम्ही दोघांनी कॉन्स्टिट्यूशन शिकलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी लिमिट्स काय आहेत या सगळ्या माहिती आहेत. विधिपालिकेने काय करायचं आहे, कार्यपालिकेने काय करायचं आहे, न्यायपालिकेने काय करायचं आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत आणि त्याचं ओव्हरलॅपिंग कुठे आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण या निमित्ताने मला सांगताना आनंद वाटतो की भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात आता महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. आणि ज्या स्टॅट्युटरी गोष्टी या अंमलबजावणीत करायच्या होत्या, कारण या कायद्यांनी आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला आणि आपल्या पोलिसिंगला एक आधुनिकता दिली आहे. आणि म्हणून आता फॉरेन्सिक त्या ठिकाणी टेस्ट असतील, फॉरेन्सिक एव्हिडन्स असेल, टेक्निकल एव्हिडन्स असेल, क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये गतिशीलता असेल, या गोष्टी याच्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. आणि त्यात आता सुरुवातीच्या काळात इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण बरंच मागे होतो, पण आता देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आपण आलोत. आणि ई साक्ष प्रणाली आता आपण वापरणं सुरू केलं आहे. आणि जवळपास आपण आता 84% केसेसमध्ये ई साक्ष प्रणाली ही वापरतो. हळूहळू संपूर्ण डिजिटाइज्ड पद्धतीनं आपण त्या ठिकाणी साक्षीदाराला समन्स देणं असेल आणि साक्ष असेल, या सगळ्या गोष्टी करणार आहोत. त्यामुळे आपण सुरुवात केली तेव्हा जुलै 24 मध्ये 28% होतो, आता 84% आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत. यासोबत एक आपला प्रयत्न आहे की 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेले जे गुन्हे आहेत, या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल झालं पाहिजे. आपल्याकडे 2 किंवा 3% केसेसमध्ये आपण 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करत होतो. आता आपण 46% पोहोचलेलो आहोत आणि हळूहळू 100% आपल्याला जायचं आहे. कारण क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आरोपपत्र दाखल करणं आणि त्यानंतर ट्रायल चालणं, यानेच आपल्याला लवकर न्याय मिळू शकतो. मी सहज पाहत होतो, अनेक केसेसमध्ये तर 2-2, 3-3 वर्ष आपण त्या ठिकाणी आरोपपत्र दाखल करत नव्हतो. आता ते 60 दिवसात करण्याचा प्रयत्न आपला चाललाय. 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा याच्यामध्ये आहे, अशा केसेसमध्ये 90 दिवसात आरोपपत्र दाखल झालं पाहिजे. याते 2-2 वर्ष आपण आरोपपत्र दाखल करत नव्हतो. आता जवळपास 37% आपण पोहोचलो आहोत आणि त्यातल्या काही कॅटेगरीजमध्ये तर 80% आपण पोहोचलो आहोत. ते पुढे मी सांगणार आहे. त्यामुळे याही संदर्भात या सिस्टीममध्ये एक गतिशीलता आणण्याकरता जे करण्याचं आहे ते आपण या ठिकाणी करतो. विशेषतः महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत